7 मे 2025चा तो दिवस होता। काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि 26 निरपराध भारतीयांचं रक्त सांडलं। अनेक माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं। दिल्लीत सुतासारखा सरळ आणि कडक निर्णय झाला। आता चर्चा नाही, थेट घरात बसून हिशोब होणार आणि जन्माला आले ऑपरेशन सिंदूर। मात्र आता ऑपरेशन सिंदूर 2 साठी भारताच्या लष्कराची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। भारत ऑपरेशन 2 राबवणार का आणि काय आहे संपूर्ण तयारी? ऑपरेशन 2 बद्दल जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नेमकं काय म्हटलंय? ऑपरेशन सिंदूर 2.0 कसे असणार आहे पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। ऑपरेशन सिंदूर हा भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादाला दिलेला एक करारा जवाब होता, ज्याची सुरुवात 7 मे 2025 रोजी झाली होती। ऑपरेशन सिंदूर मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 30 मे 2026 रोजी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या 150व्या कोर्सच्या पासिंग आउट परेड प्रसंगी बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, तर सध्या सीमेवर असलेली शांतता ही केवळ एक तात्पुरती युद्धबंदी म्हणजे संघर्षातील विराम आहे। आणि जर भविष्यात शत्रूंना पुन्हा डोकंवर काढलं तर भारतीय सशस्त्र दलांचे तिन्ही दल अधिक व्यापक अशा ऑपरेशन सिंदूर 2.0 साठी पूर्ण सज्जतेनं तयार करते। ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या लष्करी इतिहासातील 1971च्या युद्धानंतरची पाकिस्तानमधली मोठी लष्करी कारवाई होती। या मोहिमेची मुख्य ठिणगी 22 एप्रिल 2025 रोजी पडली होती, जेव्हा जम्मू काश्मीरमधील अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला। लष्कर-ए-तैयबा आणि त्याची फ्रंट संघटना TRF यांच्या पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या या क्रूर हल्ल्यात 26 निरपराध भारतीय नागरिकांचा बळी गेला होता। मुंबईतील 26/11च्या हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांना लक्ष्य करणारा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता, ज्याचा मुख्य हेतू काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि पर्यटन व्यवस्था उद्ध्वस्त करणं हा होता। या अत्यंत भीषण धक्का देणाऱ्या हल्ल्यानंतर भारतानं राष्ट्रीय स्तरावर एक कठोर निर्णय घेतला आणि 7 मे 2025 रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। या मोहिमेला सिंदूर हे नाव देण्यामागे एक अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रीय भावना होती। पहलगाम हल्ल्यात अनेक निष्पाप महिलांनी आपले पती गमावले होते, त्यामुळे त्या महिलांच्या उजळलेल्या कुंकवाचा आणि सिंदुराचा सूड घेणं तसेच शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देणं हा या मोहिमेचा मूळ गाभा होता। या मोहिमेअंतर्गत भारतानं सीमेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीत आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल 270 किलोमीटर आत घुसून हल्ला केला। एकूण 88 तास चाललेल्या या युद्धामुळे भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचं तळ निस्तनाबूत केलं। मोहिमेदरम्यान जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे 9 मुख्य लॉन्च पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान आणि दहशतवादी हादरून गेले होते। त्यांनी ड्रोन आणि मोटार डागून प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु भारताची एअर डिफेन्स सिस्टीम भिंतीसारखी उभी राहिली। या 88 तासांच्या मोहिमेत अनेक दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे पाकिस्तानी सैनिक मारले गेले। काल पुण्यातील खडकवासला येथील NDAच्या दीक्षांत सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आणि कॅडेट्सना संबोधित करताना जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला आणि जागतिक समुदायाला भारताच्या बदलत्या लष्करी धोरणाचा थेट संदेश दिला। त्यांनी स्पष्ट केलं की ऑपरेशन सिंदूर हा काही भूतकाळातील बंद झालेला धडा नाहीये। सध्या सीमेवर जी शांतता दिसतेय ती केवळ एक तात्पुरती युद्धबंदी म्हणजे संघर्षातील शस्त्रसंधी आहे। शत्रूचं समूळ उच्चाटन होणं अजून बाकी आहे। भारतानं पहिल्या मोहिमेत दाखवून दिलं की जेव्हा देशाची राजकीय आणि लष्करी इच्छाशक्ती अचूकतेशी जोडली जाते तेव्हा भारत उपसाव्याला कसं चोख उत्तर देतो। भारतानं पारंपरिक लष्करी कारवाईची व्याप्ती वाढवून दाखवून दिलं की शत्रूच्या घरात घुसून त्यांना मारता येतं। लष्कर प्रमुखांनी इशारा दिला की जर शत्रूनं पुन्हा एकदा भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला किंवा दहशतवादाला खतपाणी घातलं तर भारतीय लष्कराचे तिन्ही दल मिळून ऑपरेशन सिंदूर 2.0 साठी पूर्णपणे सज्ज आहेत। आणि यावेळी होणारी कारवाई केवळ एका दलापुरती मर्यादित नसेल, त्यामुळे भारताला एका दीर्घकालीन युद्धासाठी नेहमीच तयार राहावं लागेल। ऑपरेशन सिंदूर 2.0 कसे असणार आहे? लष्कर प्रमुखांच्या विधानावरून आणि संरक्षण मंत्रालयाच्या रणनीतीवरून हे स्पष्ट होतं की आगामी ऑपरेशन सिंदूर 2.0 हे पहिल्या मोहिमेपेक्षा अत्यंत वेगळं, आधुनिक आणि बहुआयामी असेल। पहिल्या मोहिमेमध्ये प्रामुख्यानं अचूक हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांवर भर देण्यात आला होता, परंतु ऑपरेशन सिंदूर 2.0 अंतर्गत भारत एकाच वेळी मल्टी डोमेन ऑपरेशन्स राबवण्याच्या तयारीत आहे। याचा अर्थ असा आहे की जर आगामी काळात शत्रूनं कोणतीही नापाक हरकत केली तर केवळ हवाई दल किंवा थलसेनाच नव्हे तर भारतीय नौदलही सक्रिय भूमिका बजावेल आणि जल, थल, आकाश या 3 पारंपरिक आघाड्यांशिवाय सायबर स्पेस, अंतराळ आधारित तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीच्या माध्यमातून शत्रूची संपूर्ण संप्रेषण यंत्रणा एकाच वेळी निकामी केली जाईल। या नव्या ऑपरेशनच्या रणनीतीमध्ये थिएटर कमांड्स आणि तिन्ही दलांमधील अभूतपूर्व समन्वयावर भर दिला जातोय। युद्ध लढण्याची जुनी पद्धत बदलून आता तिन्ही दलांचे एकत्रीकरण केलं जात आहे।
जेणेकरून एकाच आदेशावर तिन्ही सेना शत्रूवर तुटून पडू शकतील। या रणनीतीचा एक भाग म्हणून भारतीय लष्करानं नुकतीच रुद्र नावाच्या एका विशेष ऑल आर्म्स ब्रिगेडला मंजुरी दिली आहे। या विशेष ब्रिगेड अंतर्गत इन्फंट्री, मेकॅनाइज्ड इन्फंट्री, आर्म्ड युनिट्स, आर्टिलरी, स्पेशल फोर्सेस आणि मानवरहित हवाई यंत्रणा एकाच छताखाली काम करतील, ज्यामुळे सीमावर्ती भागात शत्रूला धक्का देण्याची आणि अत्यंत वेगानं जमिनीवर कारवाई करण्याची भारताची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे। भारत सरकारनं आणि लष्करानं आता झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारलं असून उकसाव्याची वाट न बघता शत्रूच्या कोणत्याही संभाव्य हल्ल्याचा कट आधीच हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याचे तिन्ही दल 24 तास हाय अलर्टवर तैनात आहेत। सांगायचं झालं तर ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी सुरू आहे, त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा होणार हे नक्कीच। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।